नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या स्वयंपाकात महत्त्वाची गोष्ट लागणारी असते की अद्रक लसूणची पेस्ट. आतपाव लसूण घेतला, आता आतपाव आलं घेतलेलं आहे आणि आपण हे आलं छान असं पाण्यात थोड्या वेळ भिजवून ठेवलेलं आहे. त्याच्यातली माती निघून जाईल त्याच्यासाठी आणि आपल्याला त्या अद्रकाची साल काढायची आहे. तर हा लसूण आपण इथे सोलून ठेवलेला होता आणि अद्रक लसूणची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि अगदी आपली भाजीला अद्रक लसूणची पेस्ट ही आवश्यकच असते आणि ती कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि झटकन अशी ही आपली स्वादिष्ट अशी भाजी तयार होत असते की आपल्याला प्रत्येक वेळा लसूण सोलायची गरज नाही किंवा अद्रक लसूणची पेस्ट करायची गरज नाही. जर अशी पेस्ट तुम्ही करून ठेवली डब्यामध्ये न पाणी टाकता फ्रीजमध्ये, जर अशी 8 दिवसासाठी तुम्हाला काही गर्दी असते म्हणजे प्रत्येक वेळा लसूण तर तुमची भाजी पण पटकन होते आणि अगदी छान आणि स्वाद लागतो. तर अशा पद्धतीने आपण आज अद्रक लसूणची पेस्ट कशी करायची ते तुम्हाला मी दाखवत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा की अशी सोप्या पद्धतीने. तर अद्रक आहे त्याच्यावरची साल आपण काढून घेणार आहे. साल का काढायची? केव्हा आपण भाजी करतो तेव्हा ती जर साल काढलेली नसली अद्रकाच्या वरची तर त्या भाजीच्या वरती तरंगेवरती ती साल दिसते. त्याच्यामुळे आपण इथे भाजीची अद्रकाची साल काढून घेणार आहोत आणि इथे छान असा हा लसूण सोलून घेतलेला आहे आणि इथे अद्रकाची वरची साल काढून घेतलेली आहे. त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आपण आणि आता ते छान मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेणार आहोत. अगदी पाणी न टाकता मिक्सरमध्ये बारीक वाटण जर करून ठेवलं, हे बघा अशा पद्धतीने आपण हे थोड्या वेळ चालू बंद मिक्सर करून आणि आपण त्याचं असं छान असं वाटण तयार करून ठेवायचं आणि हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजमध्ये 8 दिवस सहज आपल्याला. हे बघा आता मी भाजीला फोडणी देणार होती, त्याच्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट जशी दुकानातली असते तशी आपण इथे हे अद्रक लसूणची पेस्ट अशी छान झालेली आहे आणि आपल्या भाजीची रंगत वाढते की चव वाढते. अशी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, जरूर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशी छान अशी ही अद्रक लसूणची पेस्ट न पाणी टाकता आपण ही पेस्ट तयार केलेली आहे. आता हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये 8 दिवस. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.